गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला सराव संच किती चालू आहे? 35. सराव संच 35. सराव संच 35 कितवीचा आहे मित्रांनो? हा 7वीचा. सराव संच 35 कितवीचा आहे? 7वीचा. ओके, 7वीचा सराव संच 35 मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो? आपल्याला गुणाकार करा सांगितलेलं आहे. सराव संचामध्ये काय सांगताय? गुणाकार करा. आता गुणाकार करा म्हटल्यानंतर आपल्याला गुणाकार तिसरी चौथी पासून माहिती असतो. गुणाकार म्हणजे 6 गुणिले 6, 6चा पाडा 6 पर्यंत बोलायचं म्हणजे 36. ओके, सपोज 71 मल्टिपल करायचं असेल 70 तर 7 एक 7, 7 जाती 49. ओके, असं या टाइप मध्ये आपण गुणाकार करतो. अंकांचा गुणाकार आपल्याला माहिती असतो, पण जर एबीसीडी मधले अक्षर असतील त्यांचा गुणाकार असेल तर ओके, सो त्यांचा गुणाकार असेल ना तर एक्स मध्ये गुणिले आणि एक्स इथं गुणाकार आहे मित्रांनो, मल्टिपल असेल. ओके, सो एक्स मल्टिपल एक्स, जर एक्स एक्सचा गुणाकार असेल तर उत्तर काय येतं मित्रांनो? एक्स गुणिले एक्स. जर उत्तर असेल तर उत्तर काय करायचं मित्रांनो? एक्स गुणिले एक्सचं उत्तर काय असतं? एक्सचा स्क्वेअर. ओके, एक्स गुणिले एक्सचा उत्तर काय असतो? एक्सचा स्क्वेअर. वाय गुणिले वाय असेल तर वायचा स्क्वेअर. ओके, वाय गुणिले वायचा असेल तर वायचा स्क्वेअर. जर सपोज असेल एक्सचा स्क्वेअर मल्टिपल एक्स, ओके, एक्सचा स्क्वेअर आणि मल्टिपल एक्स असेल तर काय करणार? तो एक्सच्या स्क्वेअरच्या वरती किती आहे? 2 आहे ना, इथे 1, हा 2 आणि हा 1 किती झाले? 3. तर एक्सच्या डोक्यावर 3. ओके, इथे वायच्या डोक्यावर सपोज जर 3 असतील आणि मल्टिपल करायचं असेल आपल्याला वायला वाय सोबत. ओके, सो याच्या डोक्यावर 3 आणि याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 असतो. सो 3 आणि 1 किती झाले? 4. सो वायच्या डोक्यावर 4. हे झालं तुमचा गुणाकार. ओके, सो अक्षरांचा गुणाकार असा करतात. ओके, याच्या डोक्यावरती काहीच नसेल तर असं समजायचं 1 आहे, हा 1 आणि हा 1, तर याच्या डोक्यावर 2 राईट करायचा. इथे पण काहीच नाही म्हणजे याच्या डोक्यावर 1 आहे, याच्या डोक्यावर 1 आहे. सो 1 आणि 1 2 झाला. परत याच्या डोक्यावर ऑलरेडी 2 आहे, सो हा 2 आणि हा 1 किती झाले? 3. या डोक्यावर 3 आहे, सो हा 3 आणि 1 म्हणजे ज्यावेळेस आपण मल्टिपल करणार ना, आता गुणाकार करणार त्यावेळेस तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल मित्रांनो. चला गुणाकार करूया. चला गुणाकार करू मित्रांनो. आपल्याला काय कळलं? पहिलाच गुणाकार कोणाचा दिलेला आहे? 16 गुणिले 18. कसला दिलेला आहे? 16 गुणिले 18. लिहून घ्या मित्रांनो. 16 एक्स वाय गुणिले 18 एक्स वाय, यांचा आपल्याला काय गुणाकार करायचा आहे? अंक अंक एका बाजूला घ्या मित्रांनो. अंक 16 गुणिले 18 अंक एका बाजूला घेतले, नंतर गुणिले काय? एक्स गुणिले वाय, परत गुणिले एक्स आणि गुणिले वाय. ओके, सो एक्स एक्स एका बाजूला घेऊन टाका म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ओके, सो एक्स गुणिले एक्स परत वाय गुणिले वाय. ओके, आता 16 गुणिले 18 केलं तर उत्तर काय येईल मित्रांनो? साईडला करू आपण. 16 गुणिले 18 जर केलं तर उत्तर काय येईल? 8 सक 48, 4. ओके, 8 एक 8 आणि 4 12. ओके, खाली इथे 0 घेतला, 1 6 6, 1 1 1 प्लस 8 जसे जसा मित्रांनो 2 आणि 6 8 आणि 1 आणि 1 2, 288. उत्तर काय आलं मित्रांनो? याचं आपलं 288. ओके, या दोघांच्या गुणाकारचं उत्तर काय आलं? 288. आता एक्स गुणिले एक्स मी आताच सांगितलं तुम्हाला, एक्स गुणिले एक्स याच्या डोक्यावर काय असतो? 1 आणि याच्या डोक्यावर काय असतो? 1. सो एक्स गुणिले एक्स म्हणजे काय असतो? इथे आपण गुणाकारचं साइन देऊ, एक्सचा स्क्वेअर. इथे परत गुणाकार वाय गुणिले वाय म्हणजे वायचा स्क्वेअर. याच्या डोक्यावर 1 याच्या डोक्यावर 1 आहे, त्यांची प्लस करा फक्त. वायचा स्क्वेअर. आता या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे 288 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. हे तुमचं आन्सर मित्रांनो. काय केलं आपण? 16 गुणिले 18 पहिले केला. 16 गुणिले 18 उत्तर काय आलं आपलं? 288. 288 या दोघांचं उत्तर आलं. गुणिले आपण त्या एक्स सोबत केला, एक्स गुणिले एक्स केला पहिले, मग एक्स गुणिले एक्स उत्तर आलं एक्स स्क्वेअर, नंतर वाय गुणिले वाय केला, वायचं उत्तर आलं वाय स्क्वेअर. सो या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर 288 ला एक्स ला गुणलं, 288 ला वाय ला गुणलं, तर 288 एक्सचा वर्ग वायचा वर्ग हे उत्तर आलं मित्रांनो. ओके, चला नेक्स्ट. 23 एक्स वाय वर्ग गुणिले 4 वाय झेडचा वर्ग. ओके, आता बघा मित्रांनो याला कसं करणार? पहिले 23 आणि 4 अंक अंक एका बाजूला घेऊन टाका. 23 गुणिले 4, नंतर एक्स, तिकडे एक्स आहे का गुणाकार करायला? नाहीये, मग वाय घ्या. वायच्या डोक्यावर काय? 2 गुणिले इकडे वाय आहे का? आहे, परत गुणिले इकडे काय राहिले का? नाही, संपले. इकडे किती आहे? झेडचा वर्ग. ओके, आता 23 गुणिले 4 पहिले करून घ्या. 23 गुणिले 4 किती येईल? 23 गुणिले 4, 4 त्रिक 12,
1, 4 1 4 2 8 आणि 1 9. उत्तर काय आलं मित्रांनो 92. या दोघांचा गुणाकार किती आला 92. आता हा x कोणासोबत गुणणार आहे का नाही, मग x कोणासोबतच गुणणार नाही तर गुणिकाचं साइन तसंच तसं x जसं जसा खाली ठेवा. परत हा y घेतला, y चा वर्ग मित्रांनो. आता हा y चा वर्ग आहे. आता याच्या डोक्यावर y च्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे काय 1, पण y चा गुणाकार फक्त y सोबतच होईल. y चा गुणाकार x सोबत होत नाही, y चा गुणाकार z सोबत होत नाही. y चा गुणाकार जर z सोबत झाला तर ते एकत्र होतात. सांगेल कसं y चा वर्ग आणि हा y च्या डोक्यावर 1, सो 2 आणि 1 किती झाले मित्रांनो हा 3. ओके, हा y चे 2 आणि हा y 1 यांचा दोघांचा गुणाकार झाला, यांचा झाला 3. सो खाली आलं y चा क्यूब, y च्या डोक्यावर 3. ओके, गुणिले हा z जसं जसं का, कारण z ला गुणायला कोणासोबतच नाही, याच्यासोबत गुणू शकत नाही. गुणला तर तो एकत्र करायचा. आता कसा, आता या सगळ्यांचा गुणाकार मित्रांनो, या सगळ्यांचा गुणाकार करताना 92 ॲज इट इज येणार, x y ॲज इट इज राईट करून टाकायचं, काहीच करायचं नाही. दिस इज युअर आन्सर मित्रांनो. ओके, काय केलं आपण सगळ्यात पहिले अंकांची गुणाकार केला. अंकांचा गुणाकार आपला 92 आला. x ला इकडे गुणायला काहीच नाहीये, x ला गुणायला काहीच नाही तर x ॲज इट इज ठेवला. y ला गुणाला आहे, y आणि y चा गुणाकार झाला तर इकडे y 2 होता, इकडचा y 1, 2 आणि 1 झाले y 3. आणि हा z इकडे नाही, इकडे z दिलाय, फक्त z जसा तसा घेतला. z च्या डोक्यावर 2 2 2 आणि z च्या इथे पण डोक्यावर 2. ओके, z च्या डोक्यावर इथे पण काही स्क्वेअर येईल. समजलं, हे तुमचं आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. चला मित्रांनो नेक्स्ट सॉल्व करू. आता नेक्स्ट सॉल्व मध्ये काय करणार ना, आता हे बघा हा काय दिलाय ब्रॅकेट 12a अधिक 17b गुणिले 4c. ओके, या वेळेस काय करतात ना, हा जो ब्रॅकेट आहे ना, ब्रॅकेटच्या बाहेर हा गुणाकारचा साइन नसला ना मित्रांनो, फक्त 4c जरी आहे तरी पण असंच असतं की तेथे गुणाकार असतो, साइन असो किंवा नसो. ब्रॅकेटला आपल्याला याने गुणावं लागतं. ब्रॅकेटला गुणायचं म्हणजे काय करायचं, ब्रॅकेट मधले जेवढे अंक आहेत त्या सगळ्या अंकांना या बाहेरच्या अंकांनी गुणायचं. ओके, ब्रॅकेट मध्ये जेवढे अंक आहेत तेवढ्यांना बाहेरच्या अंकांनी गुणायचा. बाहेर जर लेटर मध्ये जर लेटर्स असतील तर त्या लेटरला पण गुणावं लागतं. कसं, आता तो सम सॉल्व्ह करू. हे बघा काय दिलेलं आपल्याला, 12a अधिक 17b 17b ब्रॅकेट कंप्लीट 4c. ओके, काय करायचं, डायरेक्टली त्या 4c ने यांना गुणायचं. ओके, गुणायचं म्हणजे कसं करणार, 4 गुणिले 12a. ओके, 4 गुणिले 12a, 4 गुणिले म्हणजे 4c, 4c ने गुणलं ना आपण, 12a ला काय करलं 4c ने गुणलं. ओके, त्याच्यानंतर मध्ये साइन कसं आहे, 4c ने 12a ला गुणलं आपण, या 4 ने 4c जसं तसा घेतला, गुणाकारचं साइन, कारण मध्ये गुणाकारचं साइन आहे, 4c ने आपण गुणलं 12a ला, मध्ये साइन कसलं आहे 17, मधलं साइन कसलं आहे प्लस, साइन तसं तसं दिलं. परत या 4c ने 17 ला पण गुणायचं, कारण पूर्ण ब्रॅकेटला गुणावं लागतं ना मधल्या, त्यामुळे 4c ने परत या 17b ला गुणायचं. मग 4c गुणिले हा 17b. ओके, आता बघा ह्या दोघांचा गुणाकार काय येईल, आताच गुणाकार केला आपण. सो 4 आणि 12 यांचा गुणाकार काय येईल, 12 12 24, 12 12 चौक 8 48. किती येणार याचा आन्सर 48. कसं, कारण हा 12 गुणिले आपण 4 केला, 4 1 4 2 8, 4 1 4. किती आला आन्सर मित्रांनो 48. आला आन्सर 48. आता हा बी आणि हा ए आणि सी, ओके, यांचा गुणाकार नाही होणार मित्रांनो. जर इकडे ए असता ना तर यांचा गुणाकार झाला असता, मग एचा स्क्वेअर झाला असता, कारण ए, पण इथे ए नाही दिलेला आहे मित्रांनो, इथं काय सी आहे, मग त्यांचा गुणाकार नाही होणार. मग त्यांचा गुणाकार नाही होणार, ते ॲज इट इज राईट करायचा. सगळ्यात पहिले ए, नंतर हा सी, ॲज इट इज राईट केला, हा प्लस, त्याच्यानंतर हा 4 आणि 17 यांचा पण गुणाकार करायचा. 4 and 17 चा गुणाकार करा, 7 चौक 28, 4 7 28, इथे 2, 4 1 4 and 2 6, किती झाले 68. किती झाले 68. सी आणि बी यांचा गुणाकार होणार आहे का, नाही, सेम लेटर नाही येतो. जर इथे बी असता तर बी चा स्क्वेअर झाला असता, पण हा सी आणि बी डायरेक्ट बी सी करून टाकायचं. का, कारण त्याचा गुणाकार नाही होणार, मग ते ॲज इट इज राईट करायचं. हा बी ॲज इट इज, हा सी ॲज इट इज. दिस इज युअर आन्सर मित्रांनो. ओके, हे काय तुमचं आन्सर. काय केलं आपण, हा जो 4c होता, ह्या 4c ने आपण यांना गुणलं. कशाला गुणलं, तर 4c ने आपण पूर्ण ब्रॅकेटला गुणलं मित्रांनो. ओके, 4c ने आपल्याला पूर्ण ब्रॅकेटला गुणायला सांगितलंय. सो 4c ने पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं म्हणून 4c ने आपण पहिले 12a ला गुणलं, हा 4c घेतला, गुणाकारचं मध्ये साइन दिलं आणि 12a ला गुणलं, प्लसचं साइन जसंच्या तसं घेतलं. परत 4c ने आपल्याला या 17 ला पण गुणावं लागतं. मग 4c ने आपण परत 17 ला गुणलं, 4c गुणिले 17 b ला गुणलं.
4 गुणिले 12 उत्तर काय आलं 48. 4 गुणिले 12 उत्तर काय आलं 48. ए आणि सी मध्ये काहीच ट्रान्झॅक्शन होणार नाही का, कारण ते लेटर्स आहे, सिमिलर लेटर असते, सेम लेटर असते तर काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं असतं, पण सिमिलर नाहीये, वेगवेगळे म्हणून ते ऍज इट इज राईट केले. ए आणि सी ऍज इट इज राईट केला, प्लस राईट केला. 4 गुणिले 17, 4 गुणिले 17 म्हणजे किती आले 68. सो हा सी आणि बी हे पण सिमिलर नाहीये, वेगवेगळे, त्यामुळे ऍज इट इज राईट करायचे. सी ऍज इट इज राईट केला, बी ऍज इट इज राईट केला, बी सी. दिस इज युअर आन्सर मित्रांनो. समजला? ओके, चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट. काय दिलेलं चौथं मित्रांनो, 4x अधिक 5y गुणिले 9x अधिक 7y. ओके, आता काय करायचं मित्रांनो, जसं हे केलं होतं ना गुणाकार, सेम तसाच करायचा आहे. ह्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला गुणायचं. काय करायचं, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला गुणायचंय, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला गुणायचंय. तर त्यावेळेस काय करतात ना, सर्वप्रथम सगळ्यात पहिले काय करतात ना, हा जो 9 आहे या 9ने या 4ला पण गुणायचं आणि या 9ने या 5ला पण गुणायचं. समजलं? या 9ने काय करायचं, या 4ला पण गुणायचं आणि 9ने या 5ला पण गुणायचं. ओके, म्हणजे 4x ला 5y ला गुणायचं. ओके, त्यानंतर जसं याने आपण ह्या दोघांना गुणलं ना तसंच, पण या दोघांना गुणलं होतं आपण याने. ओके, याने पण या दोघांना गुणलं, सो याने पण या दोघांना गुणायचं, म्हणजे या 5ला पण गुणायचं आणि 4ला पण गुणायचं. ओके, सो या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला गुणाकार केला. आता कसं सॉल्व्ह करू, हा 9x आहे. ओके, सो 9x डायरेक्ट इथे राईट करा मित्रांनो, 9x. दिस इज युअर आन्सर. ओके, आता आन्सर सॉल्व्ह करायचा आपल्याला. सो 9x आहे ना मित्रांनो, हा 9x ऍज इट इज घ्या. या 9x ने आपल्याला काय करायचं आहे, 9x गुणिले हा पूर्ण ब्रॅकेट गुणायचा आहे. ओके, 9x ने काय करायचं, पूर्ण ब्रॅकेट 4x ला पण आणि 5y ला पण गुणिले, मग हा 4x अधिक 5y गुणला. ओके, याने आपल्याला काय केला, याला पण गुणलं आणि याला पण गुणलं. ओके, पुढे हा 7y बाहेर घ्या. ओके, 7y बाहेर घेताना काय करणार, 7 हा प्लस सोबत आहे ना, मग प्लस राईट करा, प्लस 7y. ओके, बाहेर घेतला, सगळ्यात पहिले 9x बाहेर घेतला. ओके, गुणिले 4y सोबत गुणलं त्याला, या 4y सोबत हा प्लस जसं तसं हा 5y, हा 7y आता बाहेर घेतला. आता 7y ने पण काय करायचं आहे, गुणाकार करायचा. का, 7y ने या पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं आपल्याला. मग हा 4x अधिक 5y. ओके, समजलं मी काय केलं, हा ब्रॅकेट ऍज इट इज राईट केला मित्रांनो. इथे असा राईट केला, इथे असा राईट केला, फक्त हा 7y ने याला सेपरेट गुणलंय आणि हा 9x ने याला सेपरेट गुणलंय. इकडे 9x ऍज इट इज घेतला गुणाकार, हा ब्रॅकेट खाली घेतला, कारण 9x ने आपल्याला पूर्ण ब्रॅकेटला गुणायचंय आणि 7y ने पण आपल्याला पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं. पूर्ण ब्रॅकेटला म्हणजे या दोन संख्या, म्हणून 7y ने दोन संख्या, 9y ने या दोन संख्या अशा दाखवल्या मी. ओके, चला गुणाकार करा मित्रांनो. आता 9 गुणिले 4, 9 गुणिले 4 करायचं असेल तर 9चा पारा 4 पर्यंत बोलायचा. 9 1 9 9 2 18, 9 3 7 9 चौक 36, 9 चौक किती 36 म्हणजे 36 आला. किती आला, 36 आला. आता 36 त्याच्यानंतर x गुणिले x, मी x गुणिले x तुम्हाला सांगितलं होतं, तर x गुणिले x असेल, याच्या पण डोक्यावर एक, याच्या पण डोक्यावर एक, म्हणजे काय येणार, x चा वर्ग. ओके, मग x गुणिले x काय झाला, x चा वर्ग. ओके, यांचा गुणाकार झाला, त्याच्यानंतर साइन कसलाय प्लस, त्याच्यानंतर साइन कसलाय प्लस. आता ह्या दोघांचा गुणाकार करा, 9 गुणिले 5, 9च्या पाड्यात 5 नंबरला काय येतो, कोणता अंक येतो, 9 5 45, 9 5 45. ओके, आता x गुणिले y यांच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन होईल का, सिमिलर आहे का, नाही, सिमिलर नाही म्हणजे ट्रान्झॅक्शन होणार नाही. मग ऍज इट इज राईट करायचा, हा x आणि y ऍज इट इज राईट केला, काहीच केलं नाही. झालं, याने आपण याला गुणलंय बघा, जसं याला गुणलं होतं ना तसंच याला पण गुणलं, बाकी काहीच केलं नाही. या 9चा टेबल आपण 4 पर्यंत बोलला, 9 ने 4 ला गुणलं म्हणजे 9 चौक 36 लिहिला, x गुणिले x चा x स्क्वेअर आला, हा गुणाकारच्या साईनमुळे गुणाकार केला, त्याच्यानंतर हा प्लस जसाच्या तसा राईट केला. 9 ने परत 5 ला गुणलं, 9 ने काय केलं, 5 ला गुणलं, 9 5 45. हा x ने y ला गुणवू शकत नाही कारण सिमिलर नाहीये, त्याच्यामुळे x ऍज इट इज राईट केला, y ऍज इट इज राईट केला, बस काहीच केलं नाही. झाला, हा ब्रॅकेट आपण गुणला. पुढे
हा प्लस ऍज इट इज राईट करा. आता सेम जसं इकडे गुणला तसंच तिकडे पण गुणा. 7 गुणिले 4, 7 गुणिले 4 पहिले अंकांची गुणाकार करून घ्या. 7 चोक 28, 7 चोक किती 28. ओके 7 गुणिले 4, 7 चोक 28, 4 7 28 दोघं केले तरी 28च आन्सर येणार आहे. ओके 7 चोक 28. आता y गुणिले x, y गुणिले x काही होणार आहे का? नाही. का? कारण वेगवेगळे सेम नाहीये. सो हा x जसाच्या तसा लिहिला, हा y जसा तसा. तुम्ही y इकडचा इकडे घेतला, असा घेतला y आणि x तरी चालेल, काय हरकत नाही. किंवा कारण तुम्ही म्हणाल की सर इकडे पहिले y मग y घ्या नंतर x घ्या, चालेल. तुम्ही y पहिले घ्या किंवा x आणि y घेतला तर चालेल. तुम्ही पुढे मागे घेतलं तरी तोच त्याचा मिनिंग निघतो आणि मागे पुढे घेतलं तरी तोच मिनिंग निघतो. इकडे y घेतला तरी चालेल, इकडे y घेतला तरी चालेल. नाही तर म्हणा तुम्ही तसं घेतलं का? कारण मी सिमिलर घेतलं कारण पुढे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे मी त्यांना पहिले x घेतला नंतर y घेतला. तुम्ही डायरेक्ट y जरी घेतला आणि इकडून x घेतला तरी चालेल, काही हरकत नाही मित्रांनो. ओके चला झाला मित्रांनो आपला 7 चोक 28. हा x घेतला आणि हा y घेतला, समजला. पुढे 7 5 प्लसचं साईन द्या मित्रांनो. पहिले कसलं साईन आहे? प्लस. हे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊ नका. मल्टिप्लिकेशन साईन तुम्हाला समजावं त्याच्यासाठी. तो नसला मल्टिप्लिकेशनचा साईन तरी मल्टिपलच करावा लागतं आपल्याला. ओके नसला तरी चालतो, असं काही केलंच पाहिजे मल्टिप्लिकेशन असं काही नाही. मग मल्टिप्लिकेशनचा साईनच नाही तिथे, तर तुम्ही इथे मल्टिपलचं साईन कसं काय घेतात? ओके इथे प्लसचं साईन द्यावं लागतं. इथे कसलं साईन द्यावं लागतं? प्लस, म्हणजे ब्रॅकेटच्या मधलं साईन द्यावं लागतं. ओके आता बघा 7 5 35, 7 5 35. ओके आणि y आणि y, आता y आणि y मध्ये काय होणार आहे? गुणाकार. इथे गुणाकारचा साईन आहे, काहीच नाही म्हणजे काय असतो? ब्रॅकेट आणि त्या अंकामध्ये गुणाकार असतो. ओके 7 5 35, y गुणिले y तर काय येणार आहे? y चा स्क्वेअर. मी काय सांगितलं होतं? y गुणिले y असेल तर काय होतो? y चा स्क्वेअर. कारण याच्या डोक्यावर पण 1 आहे, याच्या डोक्यावर पण 1 आहे, 1 आणि 1 2. तो काय झाला? y चा स्क्वेअर. आता बघा हा 36x स्क्वेअर कुठे आहे का? इथे 36x स्क्वेअर नाहीये. ओके नाहीये म्हणजे याच्यामध्ये प्लस वगैरे काहीच होणार नाही. 36x स्क्वेअर जसे तसा लिहायचा. 36x स्क्वेअर प्लस हा 45, हा xy आणि हा प्लस 28xy. इकडे पण xy आणि इकडे पण xy आणि मध्ये साईन कसलं आहे? प्लस आहे. तर यांचं काय करायचं मित्रांनो? प्लस करायचे. का? कारण इथे पण xy इथे पण xy. तोच जर xy असा असेल ना, फॉर एक्झाम्पल इथे y असेल आणि इथे x असेल, ओके इकडे yx आहे आणि इकडे xy तरी चालेल, तरी त्यांची प्लेसच होणार आहे. का? कारण xy असा असला काय तसा असला काय, xy आहे ना त्यांच्यामध्ये. ओके त्यामुळे तुम्ही असं राईट किंवा तसं राईट करा. जसं इथे तुम्ही बोलले तिथे y घ्या आणि इथे x घ्या. ओके तुम्ही पुढे मागे कसंही केलं तरी पण तो प्लस करावाच लागतो मित्रांनो. का? कारण इथे पण ऍज इट इज xy आहे, इथे पण xy आहे, इथे xy आणि इथे yx आहे. काय झालं? काय फरक नाही, तिथे जो xy असतो. ओके चला 48 आणि सॉरी 45 आणि 28 यांची बेरीज करू. 45 प्लस 28. ओके 8 आणि 5 13, वरती 1 5 आणि 2 7, किती झाले? 73. यांची बेरीज किती झाली मित्रांनो? 73. पण आता हा xy आणि xy यांचा वर्ग करू नका मित्रांनो, ते फक्त जसे तसे लिहायचे. वर्ग कधी करतात? ज्यावेळेस गुणाकार असेल ना तेव्हाच त्याचा वर्ग करतात. x आणि x गुणिले जर असेल तर त्याचा वर्ग होतो, पण x आणि प्लस x असेल तर तो फक्त एकदाच x येतो. y प्लस y असेल तर तो फक्त एकदाच y येतो. गुणाकार असेल तरच डोक्यावर 2 येतो, नाहीतर प्लस असेल तर फक्त yच येणार आहे. ओके इथे काय करायचं? आपल्याला प्लस करायचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं? xy प्लस xy म्हणजे फक्त xy येतो, त्याच्या डोक्यावर काहीच येणार नाही. का? कारण प्लस करायचं आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर डोक्यावर 2 3 4 5 जे काय असेल ते येतं. प्लस करायचं असेल तर काहीच येत नाही, मायनस करायचं असेल तरी काहीच येत नाही. मल्टिप्लिकेशन करायचं असेल तरच त्यांच्या डोक्यावर काहीतरी येईल. ओके सिमिलर असेल तर तेच. पण हा 35 कशासोबत होणार आहे का? y स्क्वेअर कुठे आहे का? नाहीये. मग 35 ॲज इट इज राईट करा. 35 y स्क्वेअर. ओके दिस इज युअर आन्सर मित्रांनो. ओके 35 y स्क्वेअर हे काय झालं तुमचं आता उत्तर. हे काय झालं तुमचं मित्रांनो? उत्तर. समजलंय? चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला? एका आयत्याची लांबी 8x अधिक 5 सेंटीमीटर व रुंदी 5x अधिक 3 सेंटीमीटर आहे, तर आयताचं काय करायचं? आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. लांबी आणि रुंदी दिलेली मित्रांनो. जो याच्या अगोदर क्वेश्चन सॉल्व्ह केला ना सेम आहे, काहीच फरक नाही. फक्त त्यांनी त्यांना नावं दिलेली आहे, याच्या अगोदर नाव दिलेली नव्हती. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये फक्त, बाकी काहीच फरक नाहीये. चला सॉल्व्ह करू. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? लांबी किती आहे? चला लांबी लिहून घेऊ पहिले. लांबी बरोबर किती आहे? 8x अधिक 5.
रुंदी किती आहे? 5x अधिक 3. ओके, 5x अधिक 3. काढायचं काय? क्षेत्रफळ. काढायचं काय? क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ काढायचं, पण आयताचे क्षेत्रफळ याचे सूत्र काय ते तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. त्याचं क्षेत्रफळ आहे. ज्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ काढायचं असतं ना आपल्याला आयताचं क्षेत्रफळ, त्यावेळेस लांबीचा आणि रुंदीचा काय करावा लागतो? गुणाकार करावा लागतो. सो लांबी काय आपली? 8x. लांबी काय आपली? इथेच राईट करतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. 8x अधिक 5. ओके, मध्ये गुणाकारचा साईन. रुंदी किती मित्रांनो? 5x अधिक 3. ही झाली लांबी, ही झाली रुंदी. गुणाकार भेटलं परत पहिलं होतं जसं सम. ओके, सेम सम आहे, काहीच फरक नाही. जे आयच्या अगोदर सॉल्व्ह केलं तेच सम आहे. ओके, फक्त अंकांच्या आदला बदल आणि लांबी गुणिले रुंदी वगैरे त्यांनी ते टाकून दिलेलं आहे. सो सेम सॉल्व्ह करायचं. काय करायचं? याने आपल्याला याला गुणायचं, या ब्रॅकेटने, या ब्रॅकेट मधला हा 5x आहे, त्या 5x ने हा पूर्ण ब्रॅकेट गुणायचा, या 3 ने हा पूर्ण ब्रॅकेट गुणायचा. बस, बाकी काहीच करायचं नाही. मग 5x ने गुणायचं, मग 5x घ्या इकडे, हा 5x गुणिले हा पूर्ण ब्रॅकेट 8x अधिक 5. हा मध्ये गुणाकार असला तरी चालतो मित्रांनो, नसला तरी चालतो, नसला तरी तिथे गुणाकारचं साईन आहे असं समजलं जातं. समजलं? चला, हा 5x घेतला इकडे, 5x गुणिले केला, 5x गुणिले का हा पूर्ण ब्रॅकेट 8x अधिक 5. ओके, मध्ये साईन कसले? हा सॉरी, मध्ये साईन कसले? आता हा प्लसचा 3. आता या 3 ने पण या पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं आहे. हा प्लस कुठून आला? या 3च्या समोरचा प्लस. ओके, हा इथे घेतला, 3 ने गुणायचा हा पूर्ण ब्रॅकेट. आता 3 ने पूर्ण ब्रॅकेट गुणायचा म्हणजे काय येणार इथे? 8x अधिक 5. झालं मित्रांनो. या ब्रॅकेटने आपण ह्या ब्रॅकेटला गुणलं. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला गुणताना पहिले हा अंक घ्यायचा बाजूला, त्या अंकाने हा पूर्ण ब्रॅकेट गुणून घ्यायचा, त्यानंतर दुसरा अंक घ्यायचा, त्याच्यासोबत जे साईन आहे त्याच्यासोबत तो अंक घ्यायचा, त्याच्यानंतर गुणिले काय करायचा? हा पूर्ण ब्रॅकेट घ्यायचा. ओके, चला, 5 8 गुणाकार करा. मग 5 8 किती? 40. 5 8 किती? 40. x गुणिले x. आता झालं मित्रांनो, x गुणिले x म्हणजे काय होतो? x चा वर्ग. का? कारण इथे सो x गुणिले x काय होणार आहे? x चा वर्ग. ओके, मध्ये गुणाकारचं साईन इथे असलं चालेल, नसलं तरी चालेल. चला, पुढचं साईन इथे प्लस. हे गुणाकारचं साईन देऊ नका, हा प्लसचं साईन द्यायचा. 5 5 25. 5 5 किती झाले? 25. 5 ने पण परत असला गुणावं लागेल ना. 5 5 25. हा x ले गुणायला काय आहे का? नाही. मग x ॲज इट इज राईट करायचा. ओके, पुढे हे ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. 5 8 40. x गुणिले x, x चा वर्ग, हा प्लस साईन जसा जसा घेतला, 5 5 25 घेतला. x ला गुणायला काहीच नाही, मग x जसाच्या तसा खाली राईट केला. पुढे प्लस 3 ने 8 ला गुणलं तर 8 8 24 किंवा 3 8 24. हा झाला 24 म्हणजे 24. x ने गुणायला काय आहे का? नाही. मग x ने गुणायला काहीच नाही, मग x ॲज इट इज राईट करायचा. 3 5 15. हा प्लस खाली घ्या, 3 5 15. 3 5 किती झालं मित्रांनो? 15. ओके, याने याला गुणलं ना, सो 3 5 15 झाला. आता 40x वर्ग आपल्याला प्लस करायला कोणासोबत आहे का? नाही, कोणासोबतच नाहीये प्लस करायला. प्लस करायला काहीच नाही, मग 40x वर्ग ॲज इट इज राईट करा. 40x वर्ग ॲज इट इज राईट केला. प्लस आता हा 25x आणि 24x यांच्यामध्ये कसलं साईन आहे? प्लसचं. सो इकडे पण x आहे आणि इकडे पण x आहे. मग त्याला काय करा मित्रांनो? एकत्र करा. मध्ये प्लस आहे ना, सो एकत्र करा. एकत्र केल्यावर 25 अधिक 24. 25 अधिक 24 किती होणार आहे? 49 होतात. 25 अधिक 24 काय होणार आहे? 5 आणि 4 9 आणि 2 आणि 2 4. हे बघा 49 झाले ना, 49. आणि हा x आणि हा x, मग x चा वर्ग करणार का? नाही. x चा वर्ग करायचा नाही. x चा वर्ग कधी होतो? x गुणिले x केला तरच x चा वर्ग होतो. x प्लस असेल तर x चा वर्ग होत नाही, फक्त x लागतो. y प्लस y असेल तर फक्त y करायचा. y च्या डोक्यावर स्क्वेअर वगैरे काहीच करायचा नाही. ओके, चला, याचा झाला 49x प्लस हा 15 ॲज इट इज. हे काय झालं मित्रांनो? तुमचं आन्सर. दिस इज युअर आन्सर. ओके, समजलाय? हे तुमचं झालं उत्तर. काय
40x² अधिक 49x अधिक 15 हे तुमचं उत्तर. ओके, चला नेक्स्ट सराव संच 36 चालू करू मित्रांनो. आता